Hello.
हॅलो हॅलो. शिंद्रून प्रीमियर लीग 2018 SPL 2018 पर्व दुसरं. नक्कीच 6वा दिवस याचा या स्पर्धेचा आणि 6व्या दिवसातला हा पहिला सामना आपण मैदानावर पाहतायत. सर्व प्रेक्षकांना सुप्रभात. सर्वांचं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत आहे. आजच्या दिवसातले नक्कीच खूप चांगले सामने आहेत. प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळेल. पहिलाच सामना आपण पाहताय साखरवाडा वर्सेस सहयोग वॉरियर्स मासवणे. त्यानंतर होणारा सामना आहे झेंडा स्पोर्ट्स हडगाव वर्सेस गावते स्पोर्ट्स भातसई. हा नक्कीच एक बलाढ्य आणि देखणा सामना दर्जेदार ही मॅच पाहायला मिळेल. मैदानावर जाऊयात. मासवणे संघ या ठिकाणी फलंदाजी करत असताना एक धाव पूर्ण केली जाते. किशोर आणि मधुकर ही जोडी मैदानात धावफल झाला. ते धावा एकंदरीत आपण पाहिल्या 9 धावा आणि एक गडी बाद झालाय मासवणे संघाचा. तुषार विषय नक्कीच बाद झालाय. 6वा दिवस पहिला सामना SPL 2018 मध्ये पुनश्च एकदा सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. सर्व यावेळी मात्र धावचीची संधी पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज मधुकर बाद होतोय. हो, यावेळी नक्कीच मोठा फटका. डाऊन द ग्राउंड चेंडू हवेत उंचावर गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. यशस्वी जीवदान त्या ठिकाणी किशोर याला दिलं जाते. झेल सोडला जातोय. दरम्यान एक धाव पूर्ण केली जाते. कॅच छूटा, गेंदबाज का सपना टूटा. दरम्यान बल्लेबाज ने 1 रन लुटा. धावफल पुढे जातोय. 10 धावा. गडी बाद झाले ते 2 सहयोग वॉरियर्स मासवणे संघाचे. हलक्या हाताने पुश केला. यावेळी मात्र कोणत्याही प्रकारची चूक केली जात नाहीये. अप्रतिम झेल त्या ठिकाणी स्वीकारला जातोय. गडी बाद होतोय. तिसरा गडी बाद होतोय. पद्माकरच्या रूपानं मासवणे संघाचा पुश केलं होतं हलक्या हातानं आणि कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं खेळण्याचा मानस नक्कीच बाळगलेला होता. त्या ठिकाणी नक्कीच चेंडू सरळ जातोय. क्षेत्ररक्षक हातात जाऊन विसवतोय. बाद होतोय. तिसरा गडी या ठिकाणी सहयोग स्पोर्ट्स मासवणे संघाचा. यश मिळतंय गोलंदाज उद्देशाला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक झालाय 10 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. नव्याने गोलंदाज मैदानावर येतोय. काशीनाथ कालच्या दिवसातला हिरो या साखरपाडा संघाचा. काशीनाथ यावेळी मात्र गोलंदाजी मार्कवर येईल. मासवणे संघाचा हा शेवटचा सामना असेल या शेंद्रून प्रीमियर लीग मध्ये आणि कुठेतरी मात्र हा सामना जिंकून शेवटचा दिवस गोड करण्याचा नक्कीच कुठेतरी त्यांचा विचार असेल. कुठेतरी त्यांचा प्रयत्न असेल. त्यांच्या प्रयत्नाने यश लाभो हीच ईश्वराचरणी प्रार्थना. दुसऱ्या बाजूला नक्कीच बेस्ट ऑफ लक असेल ते साखरवाडा संघाला. या दोन्ही संघांना संपूर्ण प्रेक्षकांच्या वतीनं बेस्ट ऑफ लक. कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं बेस्ट ऑफ लक.
व यावेळी पुन्हा एकदा त्याच दिशेला कव्हर पॉइंटच्या डोक्यावरनं मात्र यशस्वी झालाय फलंदाज पण मैदानावर या ठिकाणी पाहताय प्रवीण एक धाव पूर्ण केली ते किशोर याला मात्र नक्कीच पूर्णपणे या संघाची धुरा असेल 3 गडी बाद झाल्यानंतर किशोरवर मात्र जबाबदारी असेल किशोरला मात्र हे कर्तव्य आपल्या संघाचं पार पाडावं लागेल आणि शेवटपर्यंत या खेळपट्टीवर टिकून राहावं लागेल. यावेळी नक्कीच पुश केला हलक्या हातानं चेंडूला कव्हरच्या दिशेला एका धावेसाठी एक धाव पूर्ण केली जाते. धावफलक 1 ने पुढे जातोय 12 धावा. यावेळी मात्र पुश केला हलक्या हातानं पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू एका धावेसाठी प्रवीण आणि किशोर या जोडीला मात्र भागीदारी करावी लागेल पार्टनरशिप करावी लागेल. एक धावेने धावफलक पुढे जातोय. धावा झाल्यात 13 धावा. डीप मिड विकेटला कार्पेटच्या माध्यमातून खेळून गेला फटका एका धावेसाठी किशोर या ठिकाणी नक्कीच कुठेतरी सेट होत असताना चांगला धावा जमवतो. एकेरी आणि दुहेरी धावेवर धावफलक 1 ने पुढे जातोय. काशीनाथ चांगली गोलंदाजी करत असताना षटक क्रमांक 3. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला आणि फक्त 4 धावा खर्च केल्या त्या काशीनाथ यानं. प्रवीण याची खेळ संपू शकते. गडी बाद होता. नक्कीच जे मैदान आपण पाहताय ज्या मैदानावर हा SPL चा थरार सुरू आहे ज्या मैदानावर हे भव्य दिव्य आयोजन उभारलं गेलंय शेंद्रुणकरांच्या माध्यमातून मैदान आपण पाहताय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण ग्राउंड या मैदानाचे मालक या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचं शुभागमन झालंय. बाळू श्रावण विषय यांचं SPL कमिटीच्या माध्यमातून हार्दिक सहर्ष स्वागत आहे. त्यांना विनंती असेल त्यांनी कृपया व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. या मात्र बॅटची वरची कडा घेऊन जातोय चेंडू एका धावेसाठी षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक 3 समाप्त होत आहे. काशीनाथ याचं चांगली गोलंदाजी काशीनाथच्या माध्यमातून पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 हाताला गेला. काशीनाथच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केल्या आणि 1 गडी बाद करण्यात यशस्वी झाला तो काशीनाथ. गडी बाद एकंदरीत आपण पाहिले तर 4 गडी बाद झालेत आणि धावा जमवण्यात यश आले ते 15 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर सहयोग वॉरियर्स मासोणे संघ नक्कीच किशोर या ठिकाणी मात्र एका बाजूने किल्ला लढवत असताना एका बाजूने संघाची धावसंख्या पुढे घेऊन जात असताना कारण सलामीला आला होता एका मागे एक मोहरे टिपले जात असताना किशोर मात्र त्या ठिकाणी आपल्या पायाला फेविकॉल लावून उभा असताना कुठेतरी मात्र खेळपट्टीवर चिकटून राहतोय. नव्याने फलंदाज मैदानावर येतोय आदेश. निर्धाव चेंडू किशोर यावेळी स्ट्राइक एंडवर फलंदाज. धावा झाला त्या सहयोग वॉरियर्स मासोडे संघाच्या 16 4 गड्यांच्या मोबदल्यात 16 धावा.
चांगली गोलंदाजी साखरपडा संघाची मी म्हणेन यावेळी मात्र या सकाळच्या सत्रात 6व्या दिवसाचा पहिला सामना पाहतोय आपण अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय नक्कीच अतिशय चांगला चेंडू होता चेंडू क्षेत्ररक्षक नक्कीच करेक्ट केला होता परंतु थोडा मिस थ्रो झाला आणि एक धाव पूर्ण केली गेली 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला 3 धावा खर्च केल्यात गोलंदाज जितेंद्र यावेळी मैदानावर गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय फटका जितेंद्र आदेशच्या बॅट मधनं पहा थ्रो रॉंग एंडला नक्कीच केला जाणार आणि अजून एक फलंदाज बाद होतोय 5वा गडी बाद होतोय मासवणे संघाचा षटक क्रमांक 14 समाप्त होत आहे धावा झाल्यात मैदानावर एकंदरीत 19 धावा आणि गडी बाद झालेत ते 5 सहयोग ओरिओस मासवणे संघाचे नव्याने फलंदाज मैदानावर येतोय कालुराम विषय यावेळी यानंतर मात्र होणारे सामने याच्या दिवसात आपण पाहिले तर मेजवानी असलेले क्रिकेट रसिकांसाठी झेंडा स्पोर्ट्स अडगाव वर्सेस गावदेव स्पोर्ट्स भातसे संघ आणि त्यानंतर साखरपाडा वर्सेस पप्पू 11 दसई संघ अजून एक मोठा सामना त्यानंतर मात्र जर पाहिलं एनसीबी टायगर्स असनोली वर्सेस झेंडा स्पोर्ट्स अडगाव अजून एक मोठा सामना यावेळी मात्र नक्कीच आजच्या दिवसात क्रिकेट रसिकांसाठी मेजवानी या छत्रपती शिवाजी महाराज ग्राउंडवर पाहायला मिळेल यात मात्र शंकाच नाहीये त्यानंतर मात्र शिवतेज शिरगाव वॉरियर्स वर्सेस संदेश स्पोर्ट्स चेरवली संघ आणि शेवटचा सामना असेल एनसीबी टायगर्स असनोली वर्सेस गावदेव स्पोर्ट्स भातसाई नक्कीच या मैदानाचे मालक पुनश्च एकदा त्यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थान बनवायचं छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण मैदानाचे मालक बाळू श्रावड विषय यांना कृपया पुन्हा एकदा आयोजकांच्या वतीनं मी विनंती करतोय निर्धाव चेंडू या ठिकाणी सुरुवात करतो त्रिगणश करतोय गोलंदाज येतोय दत्तू 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत झाला या षटकातला एक धाव देण्यात यशस्वी झाला धावफलक पुढे घेऊन जातोय 20 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात मासवणे संघ पुनश्च एकदा निराशजनक कामगिरी करत असताना या शेवटच्या सामन्यामध्ये यावेळी मात्र ती फळाचित होतोय कालवराम विषय डावखुराचा फलाच बाद होतोय नक्कीच अतिशय सुरेख मनोरंजन करत असताना सकाळच्या सत्रामध्ये डीजे सागर धन्यवाद तुमचं आभारी आहोत आम्ही समीर येतोय फलंदाज नव्याने मैदानावर धावा झाल्या ते एकंदरीत 20 गडी बाद झाले ते 6 चांगला चेंडू यावेळी समीरला मात्र कोणत्या परिस्थितीत या ठिकाणी झगडावं लागेल संघर्ष करावा लागेल या जोडीला
कीच मैदानाचे मालक या ठिकाणी बाळू श्रावण विषय आणि व्यासपीठावर स्थान बनवायचे. नक्कीच तुमचं हार्दिक सहर्ष स्वागत आहे. यावेळी चेंडू डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न कव्हरच्या वरून जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात समीर आणि किशोरच्या जोडीच्या माध्यमातून. फरक 2 पुढे जातो. धावा झाल्या त्या 22 धावा. संत आणि शांत सुरुवात, सकाळचं वातावरण आहे आणि सूर्याची कोवळी किरण या मैदानावर आहेत. क्रिकेटचं वातावरण नक्कीच आहे, परंतु क्रिकेटचा क्लास दाखवला जात नाहीये या ठिकाणी. मात्र मासोने संघाच्याकडून कुठेतरी मात्र मी म्हणेन दडपणात सुरुवात, दुसरा धावायचे प्रयत्न केला गेला होता. माघारी धाडला समीर याला. दडपणात खेळत असताना 3 सामने हारल्यानंतर मात्र शेवटचा सामना कुठेतरी मात्र या ठिकाणी प्रयत्न जर केले असते तर चांगल्या धावा केल्या असत्या. तर तो शेवटच्या सामन्यामध्ये तीच दुर्दशा या ठिकाणी मासवणे संघाची. 23 धावा धावफलकावर. षटक क्रमांक या ठिकाणी 5 समाप्त होतंय. गडी बाद झाले ते 6. हो, यावेळी काशीनाथ चांगली गोलंदाजी. नक्कीच फुलटॉस चेंडू होता, लाभ उठवता आला नाही त्याला. समीर याला फलंदाजाला निर्धाव चेंडूची सांगता नक्कीच शुभारंभ करतो आपल्या षटकाची. काशीनाथ मागचं षटक हाताळलं होतं. काशीनाथच्या माध्यमातून फक्त 5 धावा खर्च केला होता, 1 गडी बाद केला होता आणि पुन्हा एकदा गोलंदाजी मागवर ओव्हर द विकेटने गोलंदाज काशीनाथ. पुश केलं चेंडूला शॉर्ट कव्हरच्या दिशेला. क्षेत्ररक्षक होता, कलेक्ट केले जाते, फेकी केले जाते, एक धाव पूर्ण केली जाते समीरच्या माध्यमातून. 24 धावा धावफलकावर. मासोना संघाचा मोठा फटका या ठिकाणी मारावा लागेल किशोर याला. चेंडू स्वीपर कव्हरला जातोय 2 धाव्यांसाठी. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. धावफलक 2 पुढे जातोय. 26 धावा. पहा, एकेरी आणि दुहेरी धावाने कुठेतरी मात्र नक्कीच त्रास होणार नाही जो साखरपडा संघाला. या ठिकाणी मात्र 1 ते 2 प्रत्येक षटकामध्ये मोठा फटके येणे फार गरजेचे असेल मासोने संघाच्या दृष्टिकोनातून. नक्कीच पुन्हा एकदा स्टेप आउट करून खेळला फटका डीप मिड विकेटला जातोय. दुसरा प्रयत्न समीरच्या माध्यमातून केला जातोय आणि नक्कीच 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या जातील. पुन्हा एकदा या 2 चेंडूवर 4 धावा वसूल केल्या गेल्या तर किशोरच्या माध्यमातून धाव पुढे जातोय. 28 धावा. 4 चेंडूंचा खेळ नक्कीच या षटकामध्ये आतापर्यंत संपन्न झाला. पण चांगली गोलंदाजी, नक्कीच चांगल्या लेंथवर गोलंदाजी केली जाते, मोठे फटके मारू दिले जात नाहीत. यावेळी चेंडू हवेत आहे. किशोरची पारी नक्कीच समाप्त होईल का, परंतु नक्कीच झेल धरतीला दान केला जातोय. पहा, सोपा झेल होता, झेल धरतीला दान केला जातोय आणि ही 1 धाव पूर्ण केली जाते. जीवदान मिळतंय सलामीला आलेला फलंदाज किशोर याला. धावफलक 1 पुढे जातोय. 29 धावा. षटक समाप्तीचा पंचांचा इशारा होतो. निर्धाव षटकानं या षटकाची सांगता होते. 6वं षटक समाप्त होत आहे. धावा झाल्या त्या 29 आणि गडी बाद झाले ते 7. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा होता पंचांचा. सातू षटक घेऊन येतोय आणि उद्देशी गोलंदाजी मार्ग येतोय. 7वं षटक घेऊन बॅटिंग पॉवर प्ले षटक असेल.
आणि फुलटॉस चेंडू खराब चेंडू होता, मात्र लाभ उचलला नाही. चेंडूला नक्कीच फाईन लेगच्या रिजन मध्ये फिरकावून देतोय. चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय सीमा रेषा पार. SPL चौकार. धन्यवाद डीजे. सुंदर नक्कीच सॉन्ग एक धून वाजवतायत त्या आणि मनोरंजन करतायत. आमच्या सकाळच्या सत्रामध्ये चौकार येतोय. किशोरच्या बॅट मधनं संजीवनी प्रदान करणारा चौकार. मोठा फटका, बॅक टू बॅक दुसरा चौकार. यावेळी मात्र किशोरच्या बॅट मधनं SPL सुपरफास्ट चौकार. नक्कीच डीजे अतिशय सुरेख धून, हीच धून चालू ठेवायची या पूर्ण सामन्यामध्ये. चौकार येतो किशोरच्या बॅट मधनं दुसरा. यावेळी मात्र पहा यष्टीरक्षकाकडून चूक होते. चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषेकडे. नक्कीच अडवण्यात यश येईल, मात्र 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. आणि या बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये कुठेतरी महागडी गोलंदाजी करतोय उद्देश. क्षेत्रक्षेडून नक्कीच चुका होत आहेत आणि याचा फायदा नक्कीच मिळतो तो किशोर आणि मासवणे संघाला. 3 चेंडूमध्ये 10 धावा काढत यशस्वी आज किशोर सलामीला आला होता आणि किल्ला लढतोय. अजूनही प्रतिकार करतोय आणि संघर्ष करतोय आपल्या संघासाठी. यावेळी चांगला चेंडू नक्कीच पूर्णपणे बीट करतोय, पूर्णपणे नक्कीच मनसुपे उधळून टाकतोय किशोर याचे. निर्धाव चेंडू सरळ जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन कैद होतोय. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 10 धावा खर्च केल्यात आणि जर मासवणे संघाच्या धावसंख्या आपण पाहिली एकंदरीत तर 39 धावा. आणि यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका फाईन लेगच्या दिशेने. नक्कीच एक नेत्रदीपक सुपरफास्ट SPL चौकार. यानंतर होणारा सामना झेंडा स्पोर्ट्स अटगाव वर्सेस गावठी स्पोर्ट भातसे संघ. दोन्ही संघांच्या संघनायकानं 8 षटकांच्या समाप्तीनंतर टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचंय. स्टेप आउट केला. यावेळी मात्र कव्हरच्या डोक्यावरनं खेळायचा प्रयत्न केला होता, परंतु षटक समाप्तीचा पंचांचा इशारा येतो. पंच आमचे पहिल्या सामन्यामध्ये अतिशय चांगली पंचगिरी करत असताना राम पाटोळे आणि सतीश पाटोळे यांच्या माध्यमातून. त्यानंतर आमचे स्कोरर या ठिकाणी किरण भुईर आणि जितेंद्र पाटोळे यांच्या माध्यमातून स्कोरिंग केली जाते. आणि आमची टेनिस क्रिकेटची टीम या ठिकाणी अतिशय चांगलं प्रक्षेपण करत असताना लाईव्ह प्रक्षेपण त्याच्या माध्यमातून केलं जात आहे. एकंदरीत अतिशय चांगला ताळमेळ या स्पर्धेचा. स्पर्धा आपण पाहताय शेंद्रून प्रीमियर लीग 2018. ही स्पर्धा साकार करण्याला या छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा ग्राउंडवर हे स्वप्न साकार करण्यात आलंय. नक्कीच आयोजक राम पाटोळे, सतीश पाटोळे, वैभव पाटोळे, जितेंद्र पाटोळे, किरण भुईर, राजेश भुईर या सर्व आयोजकांच्या माध्यमातून, नक्कीच अर्जुन गुडे यांच्या माध्यमातून ही स्पर्धा त्यांचं स्वप्न साकारण्यात आलंय. आणि स्पर्धेची चर्चा होते संपूर्ण ठाणे जिल्ह्यात. मात्र या स्पर्धेची चर्चा होते युट्यूबच्या माध्यमातून. आम्हाला लाईव्ह कमेंट्स येतात या स्पर्धा आयोजनाबद्दल. नक्कीच खूप खूप या ठिकाणी धन्यवाद दिले जात आहेत आणि कौतुक केलं जातं या स्पर्धेचं, या स्पर्धेच्या आयोजनाचं. कारण स्पर्धा अतिशय सुंदर आहे. स्पर्धा आपण पाहताय स्पर्धेचं आयोजन नक्कीच खूप चांगलं आहे. शेंद्रून प्रीमियर लीग SPL 2018. यावेळी मात्र गडी बाद होण्याचा नक्कीच कुठेतरी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. मिस थ्रो आणि 1 धाव पूर्ण केली जाते. फलंदाजी मार्कवर फलंदाज येता येईल किशोर. नक्कीच हा डॉट चेंडू असेल. कोणत्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाहीये. कारण पहा चेंडू निर्धाव झाल्यानंतर ज्यावेळी यष्टीरक्षकाकडे जातो तेव्हा चेंडू डॉट घोषित केला जातो, मात्र कोणत्याही प्रकारची धाव घेतली जाणार नाहीये. नक्कीच निर्धाव चेंडूने शुभारंभ करतोय या षटकाचा. षटक क्रमांक या ठिकाणी 8वा आणि शेवटचा षटक घेऊन येतोय गोलंदाज दीपक. अतिशय सुरेख चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढलाय आणि या ठिकाणी स्ट्राईक रोटेट केली ती किशोर याच्याकडे. किशोरला मात्र नक्कीच या 4 चेंडूंमध्ये सुवर्ण संधी असेल. मोठे फटके मारावे लागतील आणि कुठेतरी मात्र अडचणीत फसलेल्या संघाला एक सम्मानजनक स्कोर उभा करून द्यावा लागेल आणि कुठेतरी मात्र आपल्या गोलंदाजांना आत्मविश्वास द्यावा लागेल. धावा झाल्या धावफलकावर.
44 धावा. 4 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. यानंतर गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघाचा कर्णधार आणि झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. मोठा फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं चेंडू सरळ जातोय, परंतु यश क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. गडी बाद होतोय. किशोरच्या खेळीचा अंत होतोय. चांगली फलंदाजी करून नक्कीच बाद झाला किशोर. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. समीर याला नक्कीच कोणत्या प्रकारचं नव्याने फलंदाज मैत्रीपूर्ण बाजार सागर याला मात्र चेंडूची दिशा आणि लाईन समजत नाहीये. चांगली गोलंदाजी दीपकच्या माध्यमातून हाताळण्यात येते. हो, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अजून एक नक्कीच पंचांचा बादचा शर्यत पाहत चांगली खेळाडूचं प्रदर्शन करत असताना सागर यावेळी धावा झाल्या. त्या फलकावर 44 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. फलंदाज धावत यायचंय मैदानाकडे. यावेळी पंचांचा नक्की षटक समजायचा तो षटक क्रमांक 8 वर इकडे समाप्त होतोय. धावा झाल्या तर 44-45 धावांचं आव्हान ठेवलंय ते साखरपडा संघासमोर. झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय आणि गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचंय लगेच. गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघ आणि झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघ दोन्ही संघांच्या संघ नायकांना टॉस का बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघ आणि झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघ पहा तुम्हाला शेवटचा कॉल आहे. नाणेफेकीसाठी यायचं आहे कारण पहिल्या षटकाची इनिंग झाली. गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघ शेवटचा कॉल असेल तुम्हाला आणि झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघ दोघांना सुद्धा.
नाणेफेकीसाठी इकडे यायचंय टॉस का बॉक्स मध्ये, कारण तुम्हाला टायमिंग दिलं होतं एका इनिंगच्या नंतर नक्कीच तुम्हाला ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ कर्णधार यायचंय नाणेफेकीसाठी. पंचेचाळीस धावांचं आव्हान, गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल गोलंदाज पद्माकर. यावेळी हलक्यात पुश केला चेंडूला, देखना फटका, चेंडू ट्रॅव्हल होतोय 3 क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. रेस कोण जिंकणार? नक्कीच या ठिकाणी चेंडूने रेस जिंकली आहे आणि चेंडू फरार होतोय. सुपर फास्ट SPL चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय आणि चौकारानं मात्र श्री गणेश होतोय, शुभारंभ होतोय. या ठिकाणी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. बुद्धीची देवता गणरायाला नक्कीच वंदन करून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून यावेळी मात्र एक चांगला फटका, चेंडू परत येतोय खणखणीत सीमा रेषा पार. SPL चौकार. डीजे नक्कीच स्मरून याच्या दिवसाची सुरुवात करतोय. पहा नक्कीच सुरुवातीचा सामना बादशाही संघ कर्णधार पाठवायचा टॉस बॉक्स मध्ये आणि चेंडू सुद्धा द्यायचा त्या दिशेला गेलेला. आणि लगातारच्या दुसऱ्या चेंडूला चौकार येतोय. फलंदाज मैदानावर पण पाहताय जितेंद्रच्या बॅट मधनं 8 धावा वसूल होत आहेत पहिल्या 2 चेंडूवर आणि चांगली सुरुवात. 45 धावांचं टार्गेट आव्हान आणि लक्ष ठेवण्यात आलंय, परंतु पहा आव्हान किती छोटं किंवा मोठं असलं तरी कोणताही स्कोर विजयाची गॅरंटी देऊ शकत नाहीये. या ठिकाणी चांगली गोलंदाजी करावी लागेल, सातत्य ठेवावं लागेल, प्रयत्न करावे लागतील. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. नक्कीच प्रयत्न ठिकाणी करावे लागतील आणि प्रयत्न केले तर कुठेतरी मात्र या सामन्यामध्ये संघर्ष करेल तो सहयोग वॉरियर्स मासोने संघ. परंतु तितकीच चांगली फलंदाजी सुरुवात पाहायला मिळते ती जितेंद्र आणि यशवंतच्या माध्यमातून. यावेळी चेंडू पुन्हा एकदा सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये. नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तुषारच्या माध्यमातून चेंडू अडवण्यात यश येतं, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट. धाव पुढे जातोय 10 धावा. यावेळी मात्र फाईन लेग रिथम मध्ये चेंडू जातोय, ट्रॅव्हल होतोय, चेंडू मागे क्षेत्ररक्षक धावतायत. 2 धाव पूर्ण करतात, चेंडू अडवण्यात यश येत आहे आणि 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. स्कोर कार्ड वर धावा झाल्या आतापर्यंत 12 धावा. षटक क्रमांक पहिल्या मार्गात असताना पद्माकर याचं 45 धावांचं टार्गेट ठेवलं गेलं. खराब फटकेबाजी या ठिकाणी केली गेली ती मासोने संघाकडनं. कोणताही फलंदाज मात्र जर किशोर वगळता एकही फलंदाज मात्र खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. दरम्यान नक्कीच पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली ती. या ठिकाणी धावचीची संधी असू शकते पहा नक्कीच, परंतु फेकी तेवढी चांगली झाली नाही आणि एक धाव यशस्वीरित्या यशवंत आणि जितेंद्र या जोडीच्या माध्यमातून पूर्ण केली गेली. 15 धावा धावफलकावर. षटक क्रमांक पहिल्या मार्गास 13 धावा धावफलकावर. पहिला गोलंदाजी नक्कीच या ठिकाणी करत असताना पद्माकर विषय.
हो, यावेळी निर्धाव चेंडू षटक समर्थीचा पंचांचा इशारा येतोय. निर्धाव चेंडूने षटकाची सांगता होते पद्मकराची. षटक क्रमांक पहिले समाप्त होतं. एका षटकाच्या समाप्तीनंतर साखरपडा संघाची धावा संख्या आहे 13. 45 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना मात्र 13 धावा धावफलकावर लावल्यात आणि चांगली सुरुवात मी म्हणेन या ठिकाणी साखरपडा संघाची. 13 धावा, कोणताही गडी बाद झाला नाही ही मात्र जमेची बाजू असेल आणि 13 धावा धावफलकावर मात्र नक्कीच कुठल्या त्या पद्मकराच्या पहिल्या षटकामध्ये. गावदेवी स्पोर्ट्स भातसे संघ आणि झेंडा स्पोर्ट्स अडगाव संघ सातत्याने आपल्याला सूचना देतात. कृपया आपला कर्णधार नक्कीच टॉस का बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. पहा, इनिंग समाप्त होऊन दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आणि सामना नक्कीच लवकर संपणार आहे. यावेळी नक्कीच कट केला चेंडूला. पहा, अतिशय चांगला नक्कीच फटका या ठिकाणी, परंतु चांगला क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तितकंच चांगलं दर्जेदार अप्रतिम क्षेत्ररक्षण प्रवीणच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. आणि या 3 धावा आपल्या संघासाठी महत्वपूर्ण त्या ठिकाणी वाचवण्यात यश आलंय प्रवीण याला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय मधुकर. पहिल्या चेंडूवर 1 धाव पूर्ण केली जाते. जितेंद्र आणि यशवंत जोडीच्या माध्यमातून धावफलक पुढे जातोय 14 धावा. खिजवंतांनी फेटाळून अपील. पुन्हा एकदा 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण केली जाते. 9 फलक 1 पुढे जातोय. धावा झाल्या ते 15. संत आणि शांत क्रिकेट. कोणत्याही प्रकारची मोठी फटकेबाजी या सामन्यामध्ये पाहायला मिळणार नाही. नक्कीच प्रेक्षकांना अपेक्षित असतं चांगला क्रिकेट. प्रेक्षकांना अपेक्षित असतो दर्जेदार क्रिकेट. मोठे फटके नक्कीच या पूर्ण सामन्यामध्ये आपण पाहिले एकंदरीत तर मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत. अगदी 2 ते 3 चौकार मात्र लगावले गेले ते किशोरच्या माध्यमातून. यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न नक्कीच केला गेला होता, परंतु निर्धाव चेंडू सरळ यष्टीरक्षक किशोराच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय, कैद होतोय. आणि चांगली सुरुवात या षटकामध्ये मधुकर याची. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक आणि वापसी करण्याचा प्रयत्न मधुकरच्या माध्यमातून केला जातोय. यावेळी मोठा फटका. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये. 1 बाउन्स ओव्हर द रो. गुड शॉट. चौकार. चांगला फटका नक्कीच या ठिकाणी होता. शॉट ऑफ गोल्डचा चेंडू होता. चेंडू शरीराचा वेध घेत होता, परंतु नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूवर आपली नजर नक्कीच त्या ठिकाणी राखून ठेवली फलंदाजाने आणि चेंडूला सरळ भिरकावून देतोय. पुल्ल केला चेंडूला नक्कीच आणि पॉवरफुल चौकार. पीएल चौकार या ठिकाणी फलंदाज जितेंद्रच्या बॅट मधनं. चार धावाने धावफलक पुढे जातोय. धावा झाल्या त्या 19 धावा. पुन्हा एकदा झेल होण्याची शक्यता, परंतु नक्कीच प्रयत्न चांगला केला होता. झेल पकडू शकला नाही क्षेत्ररक्षक रोहित विषयीच्या माध्यमातून हा झेल सोडण्यात येते आणि 1 धाव पूर्ण केली जाते. धावफलक पुढे जातोय 20 धावा. आता मात्र 25 धावांची गरज असेल साखरपडा संघाला हा सामना जर जिंकायचा असेल. दुसरं षटक या ठिकाणी आणि चांगलं स्कोरिंग रन रेट होतो या ठिकाणी साखरपडा संघाचा. हो, सुरेख फटका, नेत्रदीपक फटका, क्रिकेट मधला एक तंत्रशुद्ध फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. एसपीएल दर्जेदार चौकार.
थँक्यू डीजे, थँक्यू. चला 24 धावा धाफळगावर षटक क्रमांक दुसऱ्या ठिकाणी समाप्त होत आहे. आणि जर आपण पाहिलं जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज असेल 6 षटकामध्ये साखरपडा संघाला. 36 गेंद और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है यहाँ पर साकरपड़ा टीम को. गेंदबाज की कमान संभालेंगे गेंदबाज टीम की ओर से तीसरा और अपना पहला रोहित विषय गेंदबाज की कमान. कप्तान ने रोहित पर भरोसा जताया यहाँ पर इस ओवर में. रोहित गेंदबाजी के लिए और सलामी की जोड़ी अभी तक मौजूद है. अच्छी भागीदारी अच्छी साझेदारी उनके बीच पनप रही है इस मैदान पर. जितेंद्र और यशवंत यहाँ पर अच्छी बल्लेबाजी करते हुए और अपनी टीम को जीत की ओर लेके जाते हुए. रोहित इस बार गेंदबाजी की कमान संभालेंगे. तीसरे ओवर में रोहित सामना करेंगे बल्लेबाज यशवंत. जितेंद्र अच्छी पारी अब तक जितेंद्र के बल्ले से 3 चौके और चौके की बदौलत अभी तक देखा जाए तो 20 रनों की पारी जितेंद्र के माध्यम से आई है इस टीम के लिए. 19 रनों की पारी शानदार बल्लेबाजी का मुजाहरा दिखाया यहाँ पर. सलामी की जोड़ी अभी तक क्रीज पर मौजूद है. रोहित पहली गेंद लेके जितेंद्र को. वो खराब गेंद यहाँ पर नो का इशारा आता हुआ बीमर गेंद. पहली गेंद यहाँ पर शुरुआत करते हुए खराब गेंद से शुरुआत करते हुए अपने ओवर की और फ्री हिट इस गेंद पर रहेगा. पहली गेंद पर खराब शुरुआत और 22 के रूप में एक और रन मिलेगा. 2 रन बोनस के स्वरूप में 2 से बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है. 26 रन 26 लॉस ऑफ 0 विकेट्स. किसी भी तरह का कोई विकेट यहाँ पर अभी तक तो लेने में सफल नहीं हुए मासोने के गेंदबाज रोहित. फ्री हिट जारी रहेगा इस गेंद पर. लेफ्ट हैंड बल्लेबाज यशवंत स्ट्राइक अपने पास रखेंगे और इस फ्री हिट का सामना करेंगे. फ्री हिट यहाँ पर अच्छी गेंद ब्लॉक आउट में डाली गेंद को कारपेट के सहारे खेला. लॉन्ग ऑफ की दिशा में थोड़ा फंबल होता हुआ वहां पर तुषार के माध्यम से और 2 रन आसानी से पूरे किए. रन संख्या 2 से बढ़ती हुई रन संख्या जा पहुंची है 28 के स्कोर पर बिना किसी विकेट के नुकसान पर. यहाँ पर 45 रनों का पीछा करते हुए साखरवाड़ा टीम. शानदार शुरुआत और मैच की तरफ यहाँ पर जीत की तरफ बढ़ते हुए धीरे धीरे साखरवाड़ा टीम. यहाँ पर बल्ले का सीरा लगा जरूर. शानदार कैच. पहले विकेट का पतन. लेफ्ट हैंड बल्लेबाज यशवंत बैक टू द पवेलियन. वैशाख पून भला गजरा भरताई खाली गावाला. त्या वैशाख पून भला गजरा भरताई खाली गावाला. चला आईची जत्रला म्हणजे हिरा देवी आईचे. चला चला हो जत्रला म्हणजे हिरा देवी आईचे. इस बार शानदार गेंद टप्पा पड़ने के बाहर निकली थी और बल्ले का ऊपरी सिरा लगा गेंद सीधा. विकेट कीपर किशोर के दस्तानों में कोई गलती नहीं वहां पर किशोर द्वारा. शानदार विकेट कीपिंग और पहले विकेट का पतन यहाँ पर होता हुआ. लेफ्ट हैंड बल्लेबाज यशवंत वहां पर अपना विकेट गंवा चुके और वहां पर ब्रेक थ्रू दिलाने में कामयाब होते हुए गेंदबाज रोहित. नए बल्लेबाज मैदान पर. उद्देश्य यहाँ पर आते हुए रन संख्या 28 के स्कोर पर 1 विकेट के नुकसान पर साखरवाड़ा टीम. फुल टॉस गेंद लाभ नहीं उठा पाए लेकिन गेंद ट्रैवल होती हुई फाइनल रीजन में वहां पर कलेक्ट किया दूसरे की कोशिश. वहां पर धोखा हो सकता था. अगर डायरेक्ट हिट अगर विकेटों के ऊपर गेंद जाकर लगती तो यहाँ पर उद्देश्य को वापस जाना पड़ता. लेकिन आसानी से 2 रन पूरे किए वहां पर उद्देश्य और जितेंद्र की जोड़ी ने. रन संख्या 2 से बढ़ती हुई 30 रन पर जा पहुंची है. अभी तक देखा जाए तो सिर्फ 15 रनों की जरूरत जीतने के लिए ये मैच साखरपड़ा टीम को.
इस बार रिवर्स अटेम्प्ट की कोशिश की थी, बल्ले पर गेंद सही तरीके से आई नहीं और वहां पर फर्स्ट स्लिप में गेंद को कलेक्ट किया, उस दरमियान एक रन पूरा किया। एक से बढ़ता हुआ स्कोर 31 पर जा पहुंचा, एक विकेट के नुकसान पर। साकरपड़ा टीम 45 रनों का पीछा करते हुए इस वक्त पहला मुकाबला ये छठे दिन का सहयोग वॉरियर्स मासोने वर्सेस साकरपड़ा टीम, और पहले बल्लेबाजी करते हुए 45 रनों का वहां पर लक्ष्य रखा था साकरपड़ा टीम के सामने, और आसानी से उस लक्ष्य का पीछा करते हुए साकरपड़ा टीम इस बार गेंद कुछ देर तक हवा में थी लेकिन कोई खिलाड़ी वहां पर मौजूद नहीं था। सेफ जोन पर जाकर गेंद गिरे दरमियान वहां पर एक रन पूरा किया, 2 रन पूरे किए शानदार तरीके से। वेरी गुड रन इन बिटवीन द विकेट, अच्छा तालमेल जताते हुए वहां पर दो बल्लेबाज। दूसरे बढ़ता हुआ स्कोर 33 पर जा पहुंचा है, एक विकेट के नुकसान पर। फिर से एक बार रिवर्स की कोशिश, अंपायर का यहाँ पर ओवर समाप्ति का इशारा आता हुआ। तीसरा ओवर समाप्त हो चुका है यहाँ पर रोहित द्वारा, और रन संख्या 3 ओवर के समाप्ति के बाद 33 रन, एक विकेट के नुकसान पर साकरपड़ा टीम। और बैटिंग पावर प्ले का इशारा आता हुआ यहाँ पर साकरपड़ा टीम की ओर से। जी अच्छी बात यह है कि क्योंकि अगर देखा जाए तो अभी तक 12 रन जीतने के लिए चाहिए, और यहाँ पे एक अच्छा निर्णय लेते हुए उद्देश्य और जितेंद्र, क्योंकि कुछ ज्यादा रन नहीं चाहिए, सिर्फ 12 रनों की जरूरत है, और ये अच्छा निर्णय, अच्छा डिसीजन यहाँ पर साकरपड़ा टीम की ओर से। और ये आखिरी कॉल रहेगा बादशाही टीम और अटगांव टीम को, अपने कर्णधार और अपने कप्तान को यहाँ पर टॉस के बॉक्स के लिए आना है। अगला मुकाबला आपके दोनों बीच, ये बड़ा मुकाबला रहेगा दोनों टीम के बीच में, बादशाही और अटगांव। इस बीच शानदार शॉट यहाँ पर जितेंद्र के बल्ले से, गेंद डीप एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी के ऊपर से वन बाउंड सीमा रेखा के पार, 4 रनों के लिए शानदार शॉट। रन संख्या 4 से बढ़ती हुई 37 रन, 37। इस बार घूम के खेला ऑफ के बाद सफल होके, और यहाँ पे मैच जीती हुई साकरपड़ा टीम। साकरपड़ा won the मैच, कांग्रेचुलेशन साकरपड़ा एंड हार्ड लक सहयोग वॉरियर्स मासूम। और 4 रन जीतने के लिए चाहिए, और 4 रनों की जरूरत है। जी हाँ, और हमारे स्कोरर हमको बताते हुए यहाँ पर, और 4 रनों की जरूरत है जीतने के लिए। 41 पे जा पहुंचा है स्कोर, एक विकेट के नुकसान पर। इस बार विकेट का पतन होता, उद्देश्य की पारी समाप्त होती हुई 41 रन, 2 विकेट के नुकसान पर साकरपड़ा टीम। डीजे सागर बल्लेबाज आते हुए मैदान पर। जी हाँ, यहाँ पर बोनस के साथ ही मैच जीतने का इरादा रहेगा। शानदार शॉट फुल किया, गेंद को गैप में भेजने में कामयाब, लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद है डीप विकेट में। दूसरे की कोशिश, जी हाँ खतरा हो सकता था यहाँ पर, लेकिन डायरेक्टेड शानदार थ्रो यहाँ पर। एक और विकेट का पतन, रनआउट के रूप में एक और यहाँ पर। तीसरे विकेट का पतन, साकरपड़ा टीम का एक और बल्लेबाज जितेंद्र की पारी का अंत होता हुआ यहाँ पर।
झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ हा शेवटचा कॉल असेल. तुम्हाला तुमच्या कर्णधाराला लगेच पाठवायचं आहे, कारण सामना संपलेला आहे. तुम्हाला खूप सारे कॉल देण्यात आले आहेत. एका इनिंगच्या समाप्तीनंतर तुम्हाला या ठिकाणी हजर राहायचं होतं. झेंडा स्पोर्ट्स आडगाव संघ याआधी खूप कॉल दिले आहेत. लगेच तुम्ही टॉस्का बॉक्स मध्ये यायचंय आणि भातसई संघाचा कल्पेश जाधव लगेच जायचं, कारण पहा इनिंग समाप्तीनंतर या ठिकाणी टॉस उडवायचा होता, परंतु आपण खूप विलंब लावलाय. नक्कीच आयोजनाला सहकार्य करायचं आहे. एक और विकेट का पतन पहा. देखिए यहाँ पर अगर 4 रन के लिए 4 रन और 3 रनों की जरूरत है यहाँ पर. बैक टू बैक 3 विकेट लेने में कामयाब गेंदबाज प्रवीण द्वारा बैटिंग फॉर्म में शानदार यहाँ पर गेंदबाजी करते हुए, और जीतने के लिए अभी 3 रनों की जरूरत यहाँ पर साकरपड़ा टीम को. पहला मुकाबला हेमंत तावडे सरांना विनंती करतोय की यापुढे होणारा सामना झेंडा स्पोर्ट्स आडगाव वर्सेस गावदेव स्पोर्ट्स भातसई या दोन संघांमध्ये बलाढ्य संघांमध्ये होणारा सामना. आणि नाणेफेकीचा कौल देतील शहापूर मधील एक नामवंत पंच. कव्हरेज करायचंय युट्यूब आणि या ठिकाणी मात्र हा सामना विजयी होतोय. साखरवाडा संघ शेक हँड करायचंय दोन्ही संघाने. नक्कीच नाणेफेक या ठिकाणी जिंकली आहे.